नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। आज आपण बनवणार आहोत बटाटा आणि फ्लावरची रस्सा भाजी। त्यासाठी लागणार आहे फ्लावर, बारीक चिरलेला बटाटा, बारीक चिरलेला कांदा, बारीक वाटून घेतलेला लसूण, हळद, लाल तिखट, मीठ, जिरे मोहरी, कोथिंबीर आणि भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट। चला तर आपण आता भाजी बनवू। भाजीसाठी मी इथे 2 चमचे तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल गरम झालं, त्यामध्ये आपण आता जिरे मोहरी टाकून घेऊ। बारीक वाटून घेतला लसूण, बारीक चिरलेला कांदा व्यवस्थित परतून घेऊ। कढीपत्ता, यामध्ये आता लाल तिखट, हळद हे आता मिक्स करून घेऊ आपण। आता यामध्ये आपण गोबी आणि बटाटा घालून घेऊ आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ। हे मिक्स करून झालं आहे, यामध्ये घालू हे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट। आता यामध्ये आपल्याला भाजी शिजण्यासाठी लागणार आहे पाणी, तर पाणी टाकून घेऊ। आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढी आपण पाणी टाकून घ्यायचं भाजीत आणि याला कमी गॅसवर 5 ते 10 मिनिटं शिजवून देऊ। यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊ। बघा आता आपली भाजी शिजली आहे, त्यावर आपण आता कोथिंबीर टाकून घेऊ। 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत। आता आपली भाजी शिजली आहे, त्यावर आपण कोथिंबीर टाकून घेतली, तर तयार झाली आहे आपली बटाटा फ्लावरची रस्सा भाजी। बघा तयार झाली आपली बटाटा फ्लावर रस्सा भाजी। तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा। अशा पद्धतीने केल्यावर खूप छान होते भाजी। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।